काही गोष्टी तुम्हाला आणखी पण क्लिअर करतो. शिवीगाळ म्हणजे एखाद वेळेस माणूस बोलून जातो प्रेमात, साहेब प्रेमात बोलून गेले असतील आणि काय हरकत आहे, वडिलासारखे माझ्या ते बोलले तरी काय विषय. आणि वडिलासारखंच आम्ही जर प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे कार्यकर्ता म्हणून जायचं, मग निधी मागण्यासाठी जायचं का? मग एखाद त्यांचं बोलणं ऐकून घेतलं म्हणून काय झालं गेले असं. तुम्हीच पत्रकार परिषद तुम्ही प्रसिद्धीसाठी घेतली होती का? नाही, प्रसिद्धीसाठीचा विषय नव्हता हा. मूळ मुद्दा हा होता माझ्यावर जो अन्याय झाला, पण याला वेगळे कारण होते आणि ह्या कारणामुळे मी ती पत्रकार परिषद घेतली होती. माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जर होते तर प्रत्येक कार्यकर्त्याला असा म्हणजे एक मेसेज जाऊ नये म्हणून मी ही पत्रकार. कोण मूळ याच्यासाठी तुम्हाला वाटतं जिम्मेदार आहे या सगळ्या तुमच्यासोबत जे घडल्यासाठी? ह्या घटनेशी आणि तुम्ही आणखी व्हेरीफाय करा, अशोक शेळके नावाचा PA हा महाराष्ट्रातील तमाम जनतेला आणि कार्यकर्त्यांना त्रास देतो. हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या OSDंना सगळं चुकीचं सांगतो, बावनकुळे साहेबांच्या OSDंना पण चुकीचं सांगतो. शेळके हा याची अवकात काहीच नाही आहे. आम्ही सगळे व्हेरीफाय केलं. मागच्या वेळेस हे नाव तुमच्या पत्रकार परिषदेत नव्हतं, तुमच्या तोंडून आलंच नाही. ठीक आहे, तुम्ही बघा व्हेरीफाय करा. शेळके नावाचे OSDचा विषय नाही. मागच्या वेळेस तुम्ही त्याच्यावर आरोपच नाही केला, डायरेक्ट नामदारांवर तुमचा आरोप. नाही, तुम्ही शेळकेंचं बघा. शेळकेंनी मला मारहाण केली. आणखी पण तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये मागची डिबेट पाहू शकता. शेळकेंचा मुख्य रोल आहे याच्यामध्ये. कारण कसं असतं माहिती आहे, त्यावेळेस मी पण रागात होतो, मी पण डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेलो, सगळ्या गोष्टी झाल्या. पण आज मी जे व्हेरीफाय केलं आणि व्हेरीफाय केल्यानंतर मी पत्रकार परिषद घेतोय. म्हणजे तुम्हाला निधी दिला नाही म्हणून सनी तुमचा सावे साहेबांवर राग होता, कारण आता निधी तुम्हाला भेटला म्हणून राग शांत झाला. अगदी बरोबर बोलला. अतुल सावे साहेबांनी मला 1 कोटी रुपयाचा निधी दिला होता. तांडा वस्ती योजनेअंतर्गत एंडॉर्समेंट 1 कोटीची होती, पण मीच अडून बसलो होतो. मी खरं बोलणार आहे, तर माझे कार्यकर्ते तिथे जास्त होते. मी तिथं त्यांना जास्त निधी मागत होतो. DPTCतून पण मी त्यांना जास्त निधी मागत होतो. पण सावे साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की खासदार रावसाहेब दानवे साहेबांना यावेळेस निधी जास्त द्यायचा आहे, त्यांची लोकसभा आहे, आपण तुम्हाला जूनमध्ये ॲडजस्ट करू, हे सावे साहेबांनी प्रांजळ सांगितलं होतं. सावे साहेबांनी 1 कोटी रुपये निधी दिला. त्यानंतर हे प्रकरण झाल्यानंतर त्यांनी पक्षाला क्लिअर केलं की मी आणखी 1 कोटी निधी देतोय आणि जे काही लागेल तर DPTC मधून आणखी पण कार्यकर्त्यांना मॅनेज करणार आहे, कार्यकर्त्यांना निधी देणार आहे. कोणाला मी रागवणार नाही किंवा कोणाचं नाराजी घेणार नाही. म्हणजे नामदारांवर तुमचा नाही, तुम्हाला पत्रकार मानूनच स्पष्ट सांगतो. किंवा धमकी वगैरे दिली नाही. सावे साहेबांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी हे प्रकरण झाल्यानंतर मला कसलाही फोन केलेला नाही. दुसरी गोष्ट, मूळ मुद्दा याच्यामध्ये एक आहे की सावे साहेबांच्या बद्दलच्या माझ्याबद्दल जो कम्युनिकेशन गॅप होता, या कम्युनिकेशन गॅपमुळे हे झालेलं प्रकरण होतं. काय की अगोदर ज्यांनी 1/4/2024 रोजी मला 1 कोटी रुपयाचा निधी दिला काय, पण मी त्या निधीवर अडून बसलो होतो. त्यानंतर त्यांनी हे केलं. आणि दुसरी गोष्ट, तांडा वस्ती योजनेचा 2023-24चा निधी हा संपलेला आहे. काय 24-25च्या निधीमध्ये आम्हाला जे काय आमच्या म्हणजे मागण्या असतील, आता मी काय उद्या 50 कोटी मागणी पक्षाला ते देणार नाही, पण ज्या मी क्रायटेरियामध्ये बसतो तो क्रायटेरियाचा निधी मला पूर्ण दिला जाईल आणि त्याची त्यांनी एन्डोर्समेंट पण त्यांनी पक्षाला केलेली आहे आणि सांगितलेलं आहे. तुम्ही अगोदर पत्रकार परिषद घेतली, त्यावेळेस म्हणतात मारहाण झाली, आता पत्रकार परिषद घेता आता म्हणते मंत्री आहेत आणि तुमच्याच पक्षाचे. तुम्ही FIR सुद्धा दाखल केला, त्यावेळेस तुम्ही गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि आज पुन्हा म्हणताय गैरसमजुतीतून झालं. गैरसमजुतीतून मारहाण होत नाही. अगदी बरोबर तुम्ही म्हणतात ते. दुसरी गोष्ट, साहेब साहेबांनी त्यावेळेस मला म्हणजे काही हेच केलं नव्हतं. काय मी बोलले पण नव्हते, मला थोडं हे पण केलं नव्हतं. माझ्याशी जर बोलले असेल ते डायरेक्ट निघून गेले. मला वाटलं त्यांची काही इन्व्हॉल्वमेंट आहे काय, म्हणून मी डायरेक्ट बरोबर कंप्लेंट करणार. आणि शेळके कोण आहे? तो अशोक शेळके, थर्ड क्लास कार्यकर्ता तो. तो आता जो यांचा हे झाला काय PA झाला, PA कोणाचा तर मंत्र्यांचा. मग मला पहिलं प्रोटोकॉलनुसार मंत्र्यांवरच गुन्हा दाखल करावा लागेल, ते तिथं होते ना, त्यानुसार मी केलं. कारण की आम्ही सावे साहेबांना त्या दिवशी सांस्कृतिक मंडळावर हा प्रश्न तुमचा विचारला होता. त्यांनी त्यावेळेसच सांगितलं की यात माझा काही एक रोल नाही, माझ्या इथं CCTV कॅमेरे तुम्ही चेक करू शकता. हा प्रश्न मी तुम्हालाही विचारला होता. तुम्ही म्हटलं नाही, FIR दाखल केल्यानं मला मारहाण झाली, हे सगळं झालं, मला त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा आणि पक्षाने त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे. त्यावेळेस तुम्ही ठाम होता. मग त्या दिवशीचं खरं का आजचं खरं? नाही, हे बघा, मी तुम्हाला आज ते तुमच्यावर काही प्रेशर वगैरे असेल तर तसं सांगा तुम्ही. नाही, माझ्यावर काही प्रेशर नाही कुठल्या प्रकारचं. कारण काय मी सरळ आणि तुम्हाला निधी मिळाला म्हणून तुम्ही आता पत्रकार परिषद. नाही, निधीची इन्व्हेस्टमेंट अगोदरच केली, मला माहित नव्हतं. 1 कोटी रुपयाची निधी मला अगोदरच दिली, पक्षाला सांगितलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यानंतर वाढीव निधी काय जो क्रायटेरिया बसतोय, आता थोडक्यात विधानसभा प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, काय यांना जो क्रायटेरिया लागू आहे त्या कुठल्या क्रायटेरियामध्ये मला किती निधी देतोय देण्यात येतोय, त्या निधीमध्ये जो मी काय 1-2 कोटी रुपयाचा का निधी असेल त्या फ्रेममध्ये मला त्यांनी बसवलेला आहे. बरं, शेळके नावाची जी PA आहे
तुम्ही सांगितलं गोष्टी समोर येतील, आज आल्या त्यानंतर सुद्धा तुम्हाला सांगतो मी भविष्यामध्ये नक्की येतील. शेळकेंनी ज्यावेळेस मंत्री झाले त्यावेळेस बीडच्या कार्यकर्त्यांना तुम्ही आणखी सांगतो मी बीडच्या कार्यकर्त्यांना तिथून अक्षरशः धक्के मारून हाकलून दिलेले बंगल्यावर. शेळकेवर जे आरोप करता हे आरोप खरे आहे का पण आता हे मी तुम्हाला आज लोकसभा झाल्यानंतर मी पुराव्यासहित माणसं आणतो. जिल्हा प्रमुख आहेत दोन आता परत व्हायचं की तुम्ही परत 10 दिवसांनी परत काही गैरसमज व्हायचा तुमचा नाही. शेळके हे बघा तुम्हाला आणखी सांगतो मी माझ्याशी तुम्ही मला बॉन्डवर लिहून घ्या. अशोक शेळकेनेच सगळं हे कार्य केलेलं आहे. आणि अशोक शेळके हे किती लोकांना त्रास देतो काय भारतीय जनता पार्टीच्या एका प्रदेश अध्यक्षाला शेळकेने शिववाळ केली. तुम्हाला त्याचं नाव सांगितलं. कारवाई का नाही होत? कारवाई नक्की होईल. कारवाई आम्ही करून घेणार जूनमध्ये.